वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। विचार सागर प्रथम तरंग पान नंबर 17। यामध्ये सो दृष्टांत कहिए है। आपण दृष्टांत पाहणार होतो, परंतु दृष्टांत कशासाठी पाहणार होतो आपण, तर वर जे प्रयोजन सांगितलेले आहे या प्रयोजनामध्ये परमप्रयोजन आणि अवांतर प्रयोजन असे दोन विचार मांडले गेलेले आहेत प्रयोजनात। प्रयोजन शब्दाचा अर्थ फल, फलाची प्रयोजनाची प्राप्ती, यामध्ये दोन, एक मुख्य फल आणि दुसरं अवांतर फल। या दोन्ही प्रयोजनाचा विचार करत असताना एक शंका मांडली गेली कि अनर्थ की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति ग्रंथ का प्रयोजन बने नहीं। हा तेच दृष्टांत कशासाठी हे मी सांगायला लागलो की अनर्थाची निवृत्ति आणि परमानंदाची प्राप्ति हे मुख्य प्रयोजन आहे, पण त्याच्यावर शंका घेतली गेली आणि ती शंका दूर होण्यासाठी दृष्टांत देण्यात येत आहे। दृष्टांत कशाला म्हणतात याचाही विचार आपण काल बघितलेला आहे। जैसे काहू के हात में, एखाद्याच्या हातामध्ये कंकन होवे ताकू ऐसा भ्रम होई जावे, सो मेरा हाथ का कंकन खोया गया। तब वाकू किसी के कहने से कंकन का है ऐसा ज्ञान हो जावे जो मेरा कंकन हाथ में है, तब वह ऐसे कहे है मेरा कंकन मिल गया। इस रीति से प्राप्त जो कंकन है ताकि भी प्राप्ति कहिए है। आता कंकन म्हणजे बांगडी, हातामध्ये बांगडी आहे। पूर्वी हातामध्ये खूप बांगड्या घालायचे, पूर्वीची पद्धत होती। अनेक बांगड्या हातामध्ये घातल्या जायच्या। अलीकडचा काळ थोडासा बदलला आणि महिलांच्या हातामध्ये आता एक बांगडी असते। बांगडी एक घालावी अनेक घालावी हा आता पारंपरिक म्हणून विचार होत नाही, तर त्यामध्ये एक जरी बांगडी असली तरी चालेल या विचारामध्ये एक बांगडी घातली जाते। मग ती बांगडी हातामध्ये पाठीमागं सरकवून बांगडी घातली आणि काम करत असताना हातात बांगडी नाही, म्हणजेच बांगडी काय झाली, हरवली। बांगडी हरवली आहे का? नाही हरवली, हातातच आहे। फक्त बांगडी हरवली हे अज्ञानपणामुळे परिस्थिती निर्माण झाली, म्हणून बांगडी शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला। बांगडी कुठे आहे? हातामध्ये होती, कुठे गेली? हातामध्ये होती, कुठे गेली? हा प्रयत्न सुरू झाला आणि हा प्रयत्न सुरू झाल्यामुळे बाजूला बसलेल्या काही मंडळींना वाटलं काय शोधायलेत? बांगडी शोधतोय। आहे बांगडी है असं म्हटल्यानंतर कुठे आहे? मग माझ्या हातामध्ये तर दिसत नाही, कुठे? बांगडी आहे असं म्हटल्यानंतर मग हातातली बांगडी, मेरा कंकन मिल गया, हातामध्ये बांगडी आहे, माझी बांगडी मिळाली। हरवली होती का? हरवली नव्हती। हरवली नाही, पण हरवल्याचा भ्रम झाला, म्हणून बांगडी मिळाल्याचा सुद्धा भ्रम करावा लागतो। भेद जसा भ्रम आहे तसा भेद सुद्धा भ्रम आहे। बांगडी हरवल्याचा भ्रम आहे, मग मिळाल्याचा काय आहे? बांगडी मिळाली आहे का? हरवलीच नव्हती तर मिळतीये कुठून? मग मिळणं ही क्रिया घडली, त्याचं काय आहे? भ्रमच आहे। हे सुद्धा काय आहे? भ्रमच आहे। म्हणून भेद भ्रम अमंगळ, भेद अमंगळ आहे यात नवल नाही, अभेद सुद्धा अमंगळ आहे। बहुतांश प्रमाणामध्ये असा विचार आपल्याला मांडावा लागतो। असत हा भ्रम आहे, यात नवल नाही। सत हा सुद्धा भ्रम आहे। तुम्ही म्हणाल मग सद्भ्रम आहे तर खाली काय शिल्लक राहील?
सत भ्रम आहे तर खाली काय शिल्लक आहे? असत भ्रम आहे मान्य करू आम्ही. कारण असत कुणाला म्हणतात? जे तिन्ही कालामध्ये नाही त्याला असत म्हटलं जातं. तिन्ही कालामध्ये, उत्पत्तीच्या अगोदर, उत्पत्तीनंतर आणि नाशानंतर, तिन्ही कालामध्ये जे नाही त्याला काय म्हटलं जातं? असत. याच्यासाठी शास्त्रीय दृष्टांत दिला जातो शशशृंग. सशाला शिंग आहेत का? नाही. आकाश पुष्प, खपुष्प म्हणतात त्याला. आकाश पुष्प, आकाशामध्ये फूल दिसायला लागलं. आता आकाशात आपल्याला काय काय दिसतं? आपल्या डोक्यामध्ये जो विचार आहे तो दिसतो. काही जणांना आकाशामध्ये भगवान शंकराची मूर्ती दिसते, काही जणांना आकाशामध्ये हनुमंतराय दिसतात, काही जणांना आकाशामध्ये डोंगर दिसतो, काही जणांना आकाशामध्ये त्यांच्या मनात जो विचार आहे तो आकाशामध्ये दिसतो. आहे का? नाही. असत आहे, असत आहे. पण आम्हाला ते सत वाटायला लागलं. असत जसा भ्रम आहे तसं सतसुद्धा भ्रमच आहे. तुम्ही म्हणाल सत हे स्वरूप आहे. सत हे काय आहे? स्वरूप आहे. सत चिद आनंद, सद्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता हे आम्ही पाहतो. मग यात सद्रूपता हा भ्रम कसा? हे स्वरूप आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. सद्रूपता हे काय आहे? भ्रम आहे. पण हे विचार चंद्रोदय ऐकताना सांगून चालत नाही. विचार सागर ऐकताना सांगावं लागतं. कारण विचार सागर ऐकणारा श्रोता आता काय आहे? मोठा झालेला आहे. आता ज्ञानी आहे. ज्ञानी आहे का ज्ञानी मानतो आपण? हा विचार पुन्हा वेगळा आहे. चला ठीक आहे. पण सद्रूपता सुद्धा भ्रम आहे. हे का सांगायचं आहे? सद्रूपता आम्ही मांडायला लागलो ती असतामुळं मांडायला लागलो. सद्रूपता कशामुळे मांडायला लागलोय? असतामुळं मांडायला लागलोय. जे असत आहे त्या असताला बघण्याची सवय लागली म्हणून हे सगळं असत आहे तो सत आहे हे सांगावं लागायला लागलं. जसं आपल्याकडे पटवून द्यावं लागतं की मी किती व्यवस्थित आहे, मी चुकलेलो नाही. हे काय करावं लागतं? पटवून द्यावं लागतं. मला असं वाटतं की मी का पटवून द्यावं? हे चूक आहे, हे सत आहे, हे चित आहे. का पटवून द्यायचं? कारण सत सतच आहे. याला सत म्हणणं हा भ्रम आहे. का नाही कळलं? पुन्हा सांगू का? सत काय आहे? सतच आहे. सतमध्ये फरक नाही. पण आम्ही त्याला सत म्हणायला लागलो. आता समजा एखादे महाराज आले, बाकीच्यांना ओळख करून देतो. हे महाराज निष्काम आहेत. निष्काम आहेतच, तुम्ही कशाला सांगायला लागला? तुम्ही सांगणं ही उपाधी आहे. आता मी निष्काम आहे हे सांगणं सुद्धा काय आहे? उपाधीच आहे. निष्काम आहे ना, मग कशाला सांगायचं आहे? मी निष्काम आहे, मी निष्काम आहे. पण हे काय होतं? आपण सांगतो इथं भ्रम आहे. हे सद्रूप आहे, हे सद्रूप आहे, हे चिद्रूप आहे, आहेच. पुन्हा कशाला सांगायचं? याच्यासाठी गुरुजी एक दृष्टांत द्यायचे. एक बैलगाडीवान बैलगाडी घेऊन निघाला आणि तो बैलगाडीतून चालला. त्याच्या समोरून एक महाराज यायला लागले होते. कारण ते महाराज नेहमी मंदिरात, कुठं सत्संगात, कुठं भेटलं की सांगायचे, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, असं ती सांगायची. आणि ते दिसले यानं ओरडायला सुरुवात केली, मी बैलगाडीवान, मी बैलगाडीवान. हे त्यानं मोठ्यानं सांगायला सुरुवात केली. तो महाराज त्याला म्हणायला लागला, अरे सगळ्या जगाला दिसतंय तू बैलगाडीवान आहे, तुम्ही सुद्धा ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं का म्हणता? हे कोण सांगायला लागलं? कुणाला सांगायला लागलं? महाराजांना. आता परिस्थितीच अशी आहे. कसं निष्काम राहावं हे जग सांगतं महाराजांना. आपण कसं राहावं, निरपेक्ष राहावं, निस्पृह राहावं,
हे जग सांगतं, म्हणजे बैलगाडीवान सांगायला लागला. आता बरीच मंडळी या दृष्टांताला दृष्टांत म्हणूनच घेणार आहे. याला काय घ्यायचं आहे? सद्रूप का सांगायचं आहे? सद्रूपता हा काय आहे? भ्रम आहे. तसं इथं मेरा कंकन खो गया, भ्रम झाला. मेरा कंकन मिल गया, माझी बांगडी हरवली होती. आता याला मी नेहमी दृष्टांत देतो, मामा की ऐनक. आम्हाला पूर्वी हिंदीमध्ये एक धडा होता, मामा की ऐनक. आता तो बहुतेक बंद झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर मामा की ऐनक म्हणजे मामाच्या डोळ्यावर चष्मा असायचा आणि ते असं बोलत बोलत त्यांनी आपला चष्मा डोक्यावर लावला आणि काम करायला सुरुवात केली. 5-10 मिनिटांनी चष्मा कुठाय, चष्मा कुठाय, इकडं तिकडं इकडं तिकडं. मला पण होतं कधी कधी असं, अलीकडं व्हायला लागलं, कारण जास्त डोक्याचं काम चालू झाल्यामुळं अलीकडं चष्मा कुठं लावलाय लक्षात येत नाही. मग पुन्हा लक्षात येते की डोक्याला. कधी कधी ड्रायव्हिंग करताना चष्मा डोक्यावरच राहतो, लक्षातच राहत नाही चष्मा डोक्याला लावलाय. होतं कधी कधी. मामा की ऐनक. मग ते मामा पुन्हा शोधाशोध करायला लागले. एक जण आला, काय शोधताय? चष्मा आहे की कुठे? हरवला होता का? हरवला नाही. सापडला का? सापडला पण नाही. पण हरवल्याची क्रिया झाली भ्रमामुळे, आणि सापडल्याची क्रिया सुद्धा भ्रमामुळेच आहे. तसं इथं कंकण सांगितलं. तैसे प्राप्ताची प्राप्ती म्हणतात याला. परमानंद स्वरूप आत्मा विषय. आत्मा कसा आहे? परम आनंद स्वरूप आहे. अविद्या के बल से ऐसी भ्रांती होवे. आता इथं भ्रांती भ्रम का होतो त्याचं स्पष्टीकरण दिलंय बघा. अविद्या के बल से, याला अंडरलाईन करा. परमानंद स्वरूप आत्मा विषय. परमानंद स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप आत्मेच्या ठिकाणी अविद्या के बल से, अविद्येच्या बळामुळे भ्रांती होते. भ्रांती अविद्येमुळं, अज्ञानामुळं, मायेमुळं भ्रांती होते. आता आपल्या सगळ्याला काय आहे? भ्रांतीच आहे. अहो, सांसारिक भ्रांती असू द्या, मान्य, पण आमच्याकडं कोणती भ्रांती आहे? पारमार्थिक भ्रांती आहे. माझ्यासारखा परमार्थ दुसरं कुणी करत नाही, प्रत्येकाला वाटतं. असं कुणाला वाटतं? काय आहे? भ्रांती आहे. माझ्यासारखा परमार्थ मीच करतो, माझ्यासारखा परमार्थ दुसरीकडं कुठंही नाही. आणि म्हणून आपल्या वागण्यामध्ये, कृतीमध्ये बदल होतो ना. आपण कुणालाही कसंही बोलतो का? मी आहे. मी म्हणजे कोण आहे? मी आहे. माझ्यासारखी सेवा, माझ्यासारखा परमार्थ दुसरं कुणी करत नाही. करून दाखवावं कुणी पण माझ्यासारखा परमार्थ. आणि म्हणून आपण काय करतो? जे करत नाहीत किंवा जे करतात पण आपल्याला दिसलं नाही त्यांना आपण बोलायला सुरुवात करतो. माझं नेहमी सांगणं आहे, भजन करणारे मंडळींनी न करणाऱ्यांना बोलू नये. वारी करणाऱ्या मंडळींनी न करणाऱ्यांना बोलू नये. बोलू नये म्हणजे मौन नव्हे, टोचून बोलण्याची पद्धत आहे. आता जो वारी करतो तो दुसऱ्याला काय म्हणतो? तुम्हाला घर सुटत नाही, तुम्हाला घर सुटत नाही. म्हणजे मला घर सुटलं मी वारी केली. आपण काय करतो? मला घर सुटलं मी वारी केली. आता तुमचं भाग्य आहे, तुम्हाला घर सुटलं तुम्ही वारी केली. ज्याला सुटलं नाही त्याचं अजून प्रारब्ध संपलं नाही. हां, त्याला प्रवृत्त करावं, पण टोचून बोलू नये, वर्मावर बोट ठेवून बोलू नये. महाभारत जे घडलं ते फक्त एवढ्या वाक्यानं घडलंय. आंधळ्याचा मुलगा, एवढंच वाक्य आहे. आता हे का सांगण्यात आत्ता वेळ घालवत नाही. द्रौपदीनं दुर्योधनाला हे म्हटलं होतं, आंधळ्याचा मुलगा आंधळा. बस तिथून महाभारताच्या सगळ्या गोष्टीला प्रारंभ झाला.
टोचून बोलणं आणि वर्मावर बोट ठेवून बोलणं हे कधीही जीवनात असू नये. अहो, प्रत्येकाचं प्रारब्ध घेऊन प्रत्येकजण आलेला आहे आणि त्यामुळं ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याचे त्याला भोगू द्या. त्यांच्या प्रारब्धात आपण का ढवळाढवळ करावी. मग काही जण म्हणतील आम्ही त्यांना परमार्थाला लावायलोय. परमार्थाला लावण्याची पद्धत संतांप्रमाणे घ्यावी, वारकरी भूमिकेतून घ्यावी आणि मग परमार्थाला लावावं. भजन करणारी मंडळी जी सुट्टी घेतात त्यांना बोलतात. ज्यांनी भजन केलं त्यांना वाटतं आम्ही भजन केले का, आम्हाला जमलंय, घर सोडून आलोय आम्ही, आम्हाला पण संसार आहे, त्यांना पण संसार आहे. मग आम्हाला जमलेलं आहे, यांना जमलं नाही म्हणजे यांच्यापेक्षा आम्ही काय. काही काही जण खूप म्हणतात खूप देव केले. हो, देवच राहिला नाही पृथ्वीवर. 12 ज्योतिर्लिंग केले, 4 धाम केले, सप्तपुऱ्या केल्या, 3.5 शक्तिपीठं केली, पृथ्वीवर देवच राहिला नाही. मग आपण बाकी कंसात घ्यायचं, इतके देव करून स्वभावात बदल, हे कंसात घ्यायचं आपण. चला ठीक आहे, संस्कारासाठी बोललो, बाकी काही नाही. आत्मा परमानंद स्वरूप नहीं है किंतु परमानंद स्वरूप ब्रह्म है. ता ब्रह्म का और मेरा वियोग हो गया है, उपासना करी के ता ब्रह्म को मैं प्राप्त होऊंगा. आता इथं काय चिंतन आहे बघा. आत्मा आणि ब्रह्म असे 2 आहेत. आता इथं आत्मा शब्दाचा अर्थ जीवात्मा. आत्मा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, जीवात्मा. जीवात्मा परम आनंद स्वरूप नाही किंतु परमानंद स्वरूप ब्रह्म है. जीवात्मा आनंद स्वरूप नाही, ब्रह्म आनंद स्वरूप आहे. ब्रह्म काय आहे, आनंद स्वरूप आहे. ता ब्रह्म का, त्या ब्रह्माचा, आणि मेरा म्हणजे जीवात्म्याचा, मेरा वियोग हो गया. दोघाचा काय झाला, वियोग झाला. म्हणून मी काय केलं, उपासना करिके, उपासना केली. आता इथं याच वाक्यानं उपासना करिके ता ब्रह्म को मैं प्राप्त होऊंगा. उपासना करून मी त्या ब्रह्माला प्राप्त होणार आहे. उपासनेनं प्राप्त होणार आहे का ज्ञानाने. मग इथं उपासना करिके का म्हटलं, उपासनेनं मल विक्षेप घालवायचा, उपासनेनं विवेक वैराग्यादी प्राप्त करायचे, विवेक वैराग्यादीच्या माध्यमातून श्रवण करायचं, श्रवणातून मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन समाधी म्हणजे ब्रह्मप्राप्ती. इस रीति की भ्रांति बहुत मूर्ख प्राणियों को हुई रही है. आता ग्रंथकर्ता सुद्धा रागाला आले. लेखक सुद्धा काय म्हणायला लागले, ही भ्रांती अनेक मूर्खांना होते. आपल्याकडे घेऊ नका कोणी. बहुत मूर्ख म्हटलंय त्यांनी, नुसतं मूर्ख म्हटलं नाही. त्यांनाही माहिती आहे ही संख्या जास्त आहे. ही संख्या जास्त आहे हे लेखकाला पण माहिती आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळं ते बहुत म्हणजे इतर आहे, आपल्याकडे घ्यायचं नाही आहे. यद्यपि बहुत पंडित भी ऐसे कहे हैं. आता त्यांना वाटलं की मूर्ख म्हटल्यानंतर काही जण म्हणतील मी महाराज आहे, मी कुठं मूर्ख आहे. आणि म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलं, पंडित. आता पंडित म्हणजे महाराज का महाराज म्हणजे पंडित, हा पुन्हा वेगळा विचार आहे. आता पंडित शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण पंडित शब्दाचा एक तात्विक अर्थ पंडा बुद्धी इति पंडितः. पंडा बुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी होणं म्हणजे पंडित. पंडित व्हायचं म्हणजे काय, ब्रह्मरूप व्हायचं. आपल्याला पांडित्य ज्यानं मिळवलं त्याला पंडित म्हणायची सवय आहे. ज्यानं काय मिळवलं, पांडित्य मिळवलं, त्याला पंडित म्हटलं जातं. मग ज्ञानामध्ये पांडित्य आहे, शिक्षणामध्ये पांडित्य आहे.
व्यवहारामध्ये पांडित्य आहे. आपण म्हणतो यांच्यासारखा व्यवहार यांनीच करावा. ग्रामीण भागात जर गेलो आपण तर काही जणांची ओळख करून देताना सांगतात हे शाळा शिकले नाहीत, पण यांचा सारखा चोख व्यवहार कुणाला जमला नाही असं सांगतात. म्हणजे हिशोबात कधी बदल नाही, हिशोब चोख आहे, व्यवहारातलं पांडित्य आहे. आणि म्हणून कधी कुठं काय कसं करावं पांडित्य आहे. बहुत पंडित भी ऐसे कहे है तथापि वे मूर्ख ही है. आता याला अंडरलाईन करता का याला काय म्हणतात ते, हां आपल्याकडं साहेबांकडं ऑफिसमध्ये असतं ते हायलाईट करतो आपण. हां हां बहुत पंडित भी मूर्ख है. आता इथं काय विचार मांडलाय, खूप पंडित मूर्ख आहेत. आता यांनी मूर्ख कशासाठी म्हटलं हे लक्षात ठेवायचं बरं का. ज्यांना ज्यांना भ्रम होतो ते सगळे मूर्ख आहेत. मग कोणता भ्रम? आत्मा आनंद स्वरूप असताना आत्मा आनंद स्वरूप नाही हा भ्रम. पुन्हा सांगू का? आत्मा कसा आहे? आनंद रूप आहे, पण आनंद रूप आत्मा आपल्याला वाटत नाही. ज्यांना ज्यांना आत्मा आत्मरूप आनंद रूप वाटत नाही त्यांना काय म्हटलं इथं? मूर्ख म्हटलं. चला जाऊ द्या, जास्त स्पष्टीकरण नको आता. जो जीव ब्रह्म का वियोग अंगीकार करे है ते मूर्ख कहिए, त्यांना मूर्ख म्हणा. आता इथं मूर्ख शब्दाची व्याख्याच दिली. जीव आणि ब्रह्म या दोघांचा वियोग जे मानतात त्यांना मूर्ख म्हणा. जीवाचा आणि ब्रह्माचा वियोग आहे, वेगवेगळे आहेत. तीन पुरुषांकू, त्या पुरुषांना उत्तम संस्कार असे जो कदाचित. आता उत्तम संस्कार फक्त संस्कार म्हटलं नाही, फक्त संस्कार वेगळं, सुसंस्कार वेगळं आणि उत्तम संस्कार वेगळं. फक्त आत्ताच्या काळात संस्कार सुद्धा नाहीत, मग सुसंस्कार वेगळे आणि उत्तम संस्कार वेगळे. तीन पुरुषांकू उत्तम संस्कार असे जो कदाचित ब्रह्मज्ञानी आचार्य असे. एखादे आचार्य ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांच्याकडून वेदांत ग्रंथ के श्रवण की प्राप्ती होय जावे. तर एखादे ब्रह्मज्ञानी आचार्य आहेत, ब्रह्मज्ञानी गुरु आहेत, आणि असे आचार्य भेटले, त्यांच्या संगतीतून आम्ही वेदांत ग्रंथाचं श्रवण केलं, म्हणजे त्या व्यक्तीने श्रवण केलं. तब सुन अर्थकू, जे ऐकलं त्याच्या अर्थाचा निश्चय करिके कहे है, त्याच्या अर्थाचा तो निश्चय करून बोलायला लागतो. तो सांगतो परमानंद हमारे को ग्रंथ और आचार्य की कृपा से प्राप्त भया है. आता तो काय सांगतो? मला परम आनंद प्राप्त झाला. काय प्राप्त झालं? परम आनंद हमारे को ग्रंथ और आचार्य की कृपा से प्राप्त भया. आत्मा और परम आनंद स्वरूप आगे भी था. आत्मा आणि परम आनंद स्वरूप हे पाठीमागं सुद्धा सांगितलेलं आहे, पुढेही सांगितलं जाईल. नवे नवे आत्मा मागं आनंद रूपच आहे, ब्रह्मज्ञानानंतर आनंद रूपच आहे, आणि अज्ञान असताना सुद्धा आनंद रूपच आहे. वाटलं नाही, फक्त आनंद रूप आहे असं अज्ञानामुळं वाटलं नाही, परंतु मेरा आत्मा परमानंद रूप है इस रीति से भान नहीं होवेता. याचं भान नव्हतं, प्रतीती नव्हती. याते अप्राप्त की न्यायी था, अप्राप्त, आणि त्यामुळं ते भासत नव्हतं. याला अभानापादक आवरण म्हणतात. भान नाही, प्रतीती नाही. आचार्य द्वारा ग्रंथ श्रवण से परमानंद का बुद्धि विषय भान होवे, याते परमानंद की प्राप्ती कहे है. याला परमानंदाची प्राप्ती असं म्हणतात.
आता भान व्हायला लागलं म्हणजे कोणत्या आवरणाची निवृत्ती? आभाना पादक आवरणाची निवृत्ती झाली म्हणून परमानंदाची प्रतीती यायला लागली. इस रीती से प्राप्ती की बी प्राप्ती, बी म्हणजे सुद्धा प्राप्ताचीच प्राप्ती बनने ते परमानंद की प्राप्ति रूप ग्रंथ का प्रयोजन संभवे है. म्हणून या ग्रंथाचं परम प्रयोजन काय आहे? परमानंद प्राप्ती. आता प्राप्ताची प्राप्ती यालाच नित्य प्राप्ती म्हणतात. नित्य प्राप्ताची प्राप्ती असं पण इथं आपल्याला चिंतन स्वीकारता येतं. जैसे प्राप्त की प्राप्ती ग्रंथ का प्रयोजन है तैसे, आता आणखीन एक थोडं वाढवलेलं इथं, प्राप्त की प्राप्ती, प्राप्ताची प्राप्ती ग्रंथाचं प्रयोजन आहे. तैसे नित्य निवृत्ती, निवृत्ती भी प्रयोजन संभवे है. नित्य निवृत्तीची, आता इथं नित्य निवृत्ती की निवृत्ती असं पाहिजे बरं का, मध्ये की नाही आहे का? आहे का? माझ्याकडं नाही. नित्य निवृत्ती की निवृत्ती बी प्रयोजन संभवे है. आता जे निवृत्त आहे, काय निवृत्त करतो आपण? अज्ञान, सर्व दुःख. अज्ञान होतं का? अज्ञान नव्हतंच, पण अज्ञान आहे हा भ्रम झाला. अज्ञान नित्य निवृत्त आहे, नव्हतंच निवृत्तच आहे, पण आहे हा भ्रम झाल्यामुळे त्याला निवृत्त करण्याची क्रिया करावी लागते, म्हणून त्याला निवृत्ती म्हटलं. ही नित्य निवृत्तीची निवृत्ती आहे. दृष्टांत, जेवरी विषय सर्प नित्य निवृत्त आहे. जेवरी म्हणजे दोर, दोरीच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त आहे का? नव्हताच. दोरीच्या ठिकाणी साप नाहीच. जेवरी के ज्ञान से, दोरीचं ज्ञान झालं, ज्ञान से सर्प निवृत्त हुए है. आता तिथं सर्प नाही, आपण अध्यार करायचा आहे. जेवरी के ज्ञान से सर्प निवृत्त हुए है तैसे आत्मा विषय संसार नित्य निवृत्त है. आत्मेच्या ठिकाणी संसार काय आहे? नित्य निवृत्त आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते न अंतो न चादीर न च संप्रतिष्ठा. 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. त्याला रूपही नाही, त्याला आदिही नाही, त्याला अंतही नाही, मग मध्ये असेल काय? न अंतो न चादीर न च संप्रतिष्ठा. नाही आदि अंती, अवसान. आदिही नाही ना अंतिही नाही, नित्य निवृत्त आहे. ताकी निवृत्ती आत्मा के ज्ञान से होवे है. त्याची निवृत्ती आत्म्याच्या ज्ञानाने होते. याते नित्य निवृत्त की निवृत्ती और नित्य प्राप्त की प्राप्ति ग्रंथ का प्रयोजन है. नित्य निवृत्तीची निवृत्ती आणि नित्य प्राप्ताची प्राप्ती हे ग्रंथाचं मुख्य प्रयोजन आहे. आता इथं नित्य शब्दावर 57 नंबर टिप्पणी आहे आणि 57-58 या पॅरेग्राफमध्ये ते आपण उद्याच्या पाठाला बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.